गुड मॉर्निंग. छान थंडी पडली आहे, म्हणजे थोडी कमी झाली आहे पहिल्यापेक्षा, पण आहेच अजून. आणि मुलांना सुट्टी आज शनिवार आहे. ध्रुवमुळे रात्रभर जागरण होतं, झोप नाही होत. आणि मग सकाळी उठायला थोडंसं जीवावर येतं, पण उठावं लागतं कारण डबे असतात, शाळा असते. चला तर जेवण बनवून घेऊयात. शेवभाजी केली आहे आज आणि मठाची डाळ करायची आहे. पण थोडा नंतर करणार आहे कारण बाबा घरी आहेत. आणि नाश्त्याची तयारी करून झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुवर्णाताई येणार नव्हत्या कारण की त्यांना बाहेर जायचं होतं, म्हणून कपडे आणि भांडे घरीच करायचे होते. म्हणून म्हटलं आधी मशीन लावून घेऊयात. बाहेर धुवून टाकलाय, तो होता ना काचेवरती, धुवून टाकलाय. मशीनचं बाहेरच ठेवलेलं आहे मी कारण की कपडे पण तिथेच धुवून पहिले काय होतं की कपडे धुते हाताने आणि वाळत मशीनमध्ये टाकते. 10 मिनिट्स ते स्पिन होतात आणि मग नंतर त्याच्यातूनच काढून ती डायरेक्ट वाळत टाकते. तिलाही सोपं पडतं. पहिले घरामध्ये होती तर मग घरातून करून मला द्यावं लागायचे. कधी मी बिझी असायची, कधी काही धावपळीमध्ये मग ते गडबड व्हायची. मग आता तिला शिकवून दिलं आहे मी, ती बाहेरच्या बाहेर लावून टाकूनही देते. त्याच्यामुळे मला टेन्शन नाही राहिलं आणि घरामध्ये जागाही मोकळी झाली. आणि तिच्या बाजूला ती चक्की आहे, तुम्ही त्या दिवशी बघितलीच आहे. रुद्राच्या पप्पांनी कपडे काढून बास्केट भरून ठेवली होती की हे कपडे धुवायचे आहेत. मग त्याच्यातून हळूहळू करून मी ते कपडे धुते कारण एकदम एकत्र नाही भिजवत, कारण की मग सगळ्यांची कपडे मध्ये जास्त होतात. मग कधीतरी मशीन लावून देते, पण मग शर्ट वगैरे असेल तर मग हातानेच धुवायला देते. पण आता हे जे स्वेट शर्ट आणि जे आहे थंडीचे कपडे ते मग मशीनमध्येच टाकून दिले बाकीच्या कपड्यांबरोबर. त्यानंतर साहेब निघाले तर त्यांचं प्रोटीनचं शेक पावडर भरून ठेवते. तो जो ब्लॅक कलरचा डबा होता तो रिकामा करून धुतला आणि त्याच्यातली उरलेली पावडर याच्यात भरून ठेवली. तर मग ते केलं आहे. परत त्यांना नाश्ता केला, पोहे. सुवर्णतीची खूप जास्त आठवण येते मला कारण की भांड्यांवर भांडे पडत आहेत आणि आता भांडे घासून घेते कारण की ती आज पूर्ण दिवस नाही आहे. आणि राहू दे चांगले कोणाचे कामे केलं तोंड धुवायला नाही, तूच काय येते त्याला दिलं होतं. आता ही चवळीची डाळ कशा टाकते, चवळीची डाळ मठाची, हा मठाची चवळीची डाळ अशी पातळ कर, मला आवडते. पण याचा वेळा करणे होते ना, पावडर एखाद दिवशी कर, पण जास्त पूर्ण शिजून द्यायची. ते जशी जेवणाच्या टायमापर्यंत बरोबर थोडी. अलेक्सा रेडिओ नमकीन. आणि ही आमची बुलेट
जिचं काम केलं आत्ता, कारण की क्लासिक आहे ही आणि रेड कलर होता आधी तिचा मरून. नंतर आम्ही थोडी कलर वगैरे करून छान थोडी युनिक बनवायचं ट्राय केलं आहे, पण एकदम सेक्सी दिसते. हिच्यासोबतही लवकर माझा एक व्हिडिओ येणार आहे. मशीन झालेलं आहे. ध्रुवला थोडंसं झोपी घातलं आहे आणि मशीनमधले कपडे म्हटलं तर वाळत टाकून घेऊया पटकन, कारण की ऊन 12चं जे 1चं ऊन असतं ते एकदम कडक पडतं आणि त्याच्यामध्ये पत्रा असल्यामुळे थोडं ऊन कमी पडतं इथे. त्याच्यामुळे आजूबाजूनी जेवढं येतं तेवढंच, त्याच्यामुळे पटकन टाकून घेतले की लवकर वाळतात. सुवर्ण लवकर येऊन जाते, ती 10 वाजताच येऊन जाते, त्याच्यामुळे कपडे 1-1:30 वाजेपर्यंत ऑलमोस्ट सुकून जातात. रुद्र उठून डायरेक्ट बाहेरच गेला खेळायला. नाश्ता विष्टा काही नाही केला त्याने, त्याच्यामुळे मग म्हटलं चला चॉकलेट सँडविच त्याला आवडतं तर मग ते बनवून दिलं. 3 वेळा आवाज देऊन सुद्धा घरात आला नाही. त्याला बाहेरच खूप आवडतं. बाबा बसले होते ध्रुवजवळ उन्हामध्ये, त्याच्यामुळे तोही त्यांच्याजवळ बसलेला. त्याला बाहेरच नाश्ता देऊन आली. गरम गरम फक्त भाकरी करायची राहिली होती, ती करून घेते आणि मग जेवायला बसायचं. आमच्या घरामध्ये सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या भाज्या आवडतात. तर ही मुगाची डाळ आहे, मठाची डाळ आहे. ही मुगाची जी शेंग येते त्याच्या दाण्यांची भाजी आहे, ती आईंसाठी आहे. मुगाची डाळ बाबांसाठी, रुद्रासाठी होती. आणि ही सोयाबीनची भाजी आहे माझ्यासाठी. ही शेवची भाजी आहे, त्याच्यामध्ये शेव टाकायची नंतर. आणि हा शिरा आहे. तुला दिलं ना फोनचा टेबल, आता वाटत कर. माझं काम चालू आहे, सोबत मुलांना अभ्यासाला बसवलं आहे आणि त्यांचा अभ्यास घेते, कारण की एक्झाम जवळ आले आहे दोघांच्या. बेटा 2 मिनिट्स झालं बेटा. मी आता 2 मिनिटात तुझं बघणार आहे काय केलंयस तू. आता अचानक तिने सांगितलं का माझं नाव. आई चालायला गेलेली आहे, येताना त्यांनी भाज्या आणल्या आहेत. आमच्या इथे बाजूला छान मार्केट आहे, तिथून चालत येताना मग दररोज भाज्या घेऊन येतात ताज्या, कारण की दररोज 3 ते 4 भाज्या आम्हाला लागतात. आणि संध्याकाळी अजून काही वेगळं बनवायचं असेल तर मग त्याचं सामान वेगळं, त्यामुळे भाज्या संपतच असतात. तर मग जास्त आणून नाही ठेवत, दररोज 4-4, 5-5 भाज्या आई घेऊन येत असतात.
फ्रेश पण होतात आणि जर जवळ मिळतातच आहेत तर कशाला उगाच आणून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि स्टोअर करायचं. तर म्हणून मग दररोज छान भाज्या अशा घेऊन येतात. तुम्ही लोक लांब लांब तुझं काय आला आज बनवायचे दुधी भोपळ्याचे थालीपीठ आणि सोयाबीन चिली. तर त्याच्यासाठी दुधी भोपळा छान सोलून घ्यायचा आणि किसून घ्यायचा. त्याच्यामध्ये मुगाच्या डाळीचं पीठ, चण्याच्या डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ असेल तर ते आणि ज्वारीचं पीठ असेल तर ते असं सगळं मिक्स करून सगळ्या डाळींचे पीठ, त्याच्यामध्ये सगळ्या डाळींचे पण पीठ येतात आणि म्हणजे हेल्दी होतात ते. फक्त गव्हाचं टाकायचं असेल तर ॲज विश फक्त गव्हाचं टाकू शकता, पण असे छान लागतात. हे दीदींनी आणलं होतं टमी टाईमसाठी ध्रुवच्या. तर ते फुगवत होते, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आतमध्ये आणि जसं तो हात मारेल तसं त्याच्यामध्ये फिश होते ते असे हलणार असं होतं. तर त्याच्यामध्ये मग नंतर ते किसून झाल्यानंतर सगळं पीठ मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण मिरचीची पेस्ट, मीठ, हळद आणि जिरा पावडर असं सगळं टाकून ओवा पावडर छान पीठ करून घ्यायचं आणि थापून थालीपीठ करायचे. इथे सोयाबीन चिलीची तयारी चालू केली आहे. सोयाबीन, तिखट, मीठ आणि थोडंसं चण्याच्या डाळीचं पीठ करून ते तळून घ्यायचे चम्स, भिजत टाकलेले चम्स. त्याच्यामध्ये नंतर गाजर, आपण गाजर टाकायचं, कांद्याचा फ्लेवर टाकून छान सॉटे करून घ्यायचं आणि जो सॉटे झाल्यानंतर आपले जे सूपचं पॅकेट येतात मंचाव सूपचं ते पाण्यामध्ये त्याची पावडर मिक्स करून त्याचं टाकून द्यायचं, सोया चंक्स टाकायचे आणि छान ड्राय होऊ द्यायचं. तर छान अशी सोयाबीन चिली आपली रेडी होते. तर ते वडी करायसारखं आहे, पण एवढ्या वजन ते माहिती आहे का, कारण त्याच्या पोटामध्ये जातच नाही बोलली. तो जे दूध पिलेला असतो ना तो मला वाटतं इथेच राहतं आणि त्याला देखील डॉक्टर बोलले जर वजन कमी होत असतं ना तर प्रॉब्लेम होता, पण पाहिजे आहे त्याची बघते छान आपण त्याला परतावून घेतलंय लाल होईपर्यंत. त्या उशीवर नाही ठेवून फायदा, इथून वर ठेवायचं असतं, जास्त पण परतवायचं नाही, मऊ पडतात भाज्या. छोट्या उशी तर आहे त्याच्याकडे बरेच झाला त्याच्यात. एका बाजूला थालीपीठ चालू आहे आणि एका बाजूला सोयाबीन चिली रेडी आहे. मुलांना जेवायला बसवलेलं आहे आणि सोयाबीन चिली आता त्यांना इतकी सुंदर होते ना, तुम्ही एकदा ट्राय करा नक्की. एकदा डिटेल रेसिपी शेअर करेन. आता कसं थोडंसं व्हिडिओ पॉजमध्ये घेतलेला आहे, पण नंतर डिटेलमध्ये शेअर करेन. म्हणजे कुछ भी हो जाए ये नहीं रुक, खावं लागेल. खा गपचूप. सांग, लाईक करो, सब्सक्राइब करो. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. Please like, subscribe. चला, आजचा ब्लॉग इथेच संपवतो. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी गुड नाईट.